महानगरपालिकेमध्ये प्रदीर्घ काळ असलेल्या शिवसेनेच्या सत्तेला शह देत भाजपनं आपली सत्ता प्रस्थापित केली। या सत्तांतराच्या 2 महिन्यांच्या आतच महापौरांच्या निवासस्थानाला आलिशान स्वरूप देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या वास्तव्याकरता अधिकृत महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा मोठा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। या कामाकरता तब्बल 2,83,57,738 रुपये इतका खर्च केला जाणार आहे। जुन्या फर्निचर पासून ते फरशीपर्यंत सगळ्याच गोष्टी बदलल्या जाणार आहेत। यात इटालियन मार्बल आणि आधुनिक सोयी सुविधांचा समावेश असणार आहे। महापौरांच्या बंगल्यावर होणाऱ्या या कोट्यवधीच्या खर्चामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। महापौर बंगल्याचा दुरुस्तीचा घाट आणि कोट्यवधींचा थाट अशीच परिस्थिती आहे। महापौर बंगल्यातील फर्निचरची दुरुस्ती केली जाणार आहे। महापौर बंगल्यात इटालियन मार्बल बसवलं जाणार आहे। शौचालयामध्ये नवीन टाइल्स बसवल्या जातील। प्लंबिंगची कामं सुद्धा नव्यानं करावी लागणार आहेत। पहिल्या मजल्यावरील बेडरूम करता अतिरिक्त शौचालय आणि तळमजल्यावर अतिरिक्त बेडरूमची व्यवस्था केली जाणार आहे। पुरातन पद्धतीची झुंबर आणि प्रकाश योजना तळमजल्यावरील सभागृहाचं बैठकीच्या खोलीमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। अत्याधुनिक सोयी सुविधांसह स्वयंपाकगृहाचं पूर्णपणे नूतनीकरण केलं जाणार आहे। तळमजल्यावर एक अतिरिक्त शौचालय बांधलं जाणार आहे। त्यामुळे असा सगळा जो खर्च आहे बंगल्याच्या दुरुस्तीसाठीचा खर्च तो 2,83,57,738 रुपये इतका येणार आहे। आपण बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी बघूया। आमदार रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट करत बागेश्वर बाबांवर टीका केली आहे। शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबाचे व्हिडिओ रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केले। बागेश्वर बाबा कसं भोंदूगिरी करतो आहे, लोकांना फसवतो आहे असं या व्हिडिओमध्ये दिसतंय असं ट्विट करण्यात आलंय। खरात प्रकरण ताजं असतानाच या आणखी एका भोंदूला राजाश्रय का देण्यात येतोय असा आरोप रोहित पवारांकडून होतोय। तसा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या आणि महापुरुषांच्या महाराष्ट्राला भोंदू बाबांनी आज अक्षरशः विळखा घातलेला आहे। हा भोंदू सत्ताधाऱ्यांना संत वाटतो, पण त्याचे हे व्हिडिओ बारकाईनं बघा। थेट श्री प्रभू हनुमानजींशी कनेक्ट असल्याचं आणि कोणताही प्रश्न सोडवत असल्याचं, कायद्याची कोणतीही भीती नसल्याचं हा महाशय धडधडीतपणे कृतीत दाखवतो आहे। मग असं असेल तर राज्यात आवाजून उभे असलेले बेरोजगार, गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, कंत्राटदारांची 1 लाख कोटींहून अधिकची थकीत बिलं असे ढिगभर प्रश्न सोडवण्याकरता या भोंदूच्या आवडीचं सरकार बरखास्त करून यालाच सरकारच्या जागी का नेमू नये? आधीच अशोक खरात या भोंदूनं राज्यात कहर केला असताना तो कमी की काय, म्हणून आता दुसरा भोंदू आणून राज्याच्या डोक्यावर बसवलाय असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। बागेश्वर बाबांवर रोहित पवारांनी टीका केली आहे। त्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्या व्हिडिओमध्ये ते हनुमानजी त्यांच्या शरीरात असल्याचं सांगतायत आणि अनेकांना मार्गदर्शन करताना दिसतायत, त्यावर त्यांनी बोट ठेवलाय। एक सविस्तर बातमी आहे, उन्हा संदर्भातली बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय, त्यामुळे नागरिकांची होरपळ होतीये। अमरावतीत सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय, म्हणजे साधारणपणे 47 अंश सेल्सिअस। शिवाय विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पारा 43 ते 45 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही होतीये, काहिली होतीये। कोकणासह विविध भागांमध्ये 40शी पार गेलेला पारा आणि दमट हवामान यामुळे महाराष्ट्र अक्षरशः आग ओकतोय। देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अकोला आणि अमरावतीचा समावेश आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या शहरांचं तापमान 45, 46, 47 असं अंश राहिलेलं आहे। त्यामुळे उन्हाच्या वेळी रस्ते ओस पडतायत असं चित्र आहे।
गरज असेल तरच दुपारच्या वेळी घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं सुद्धा केलेलं आहे.